नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार सेवा केंद्र भरती पूर्ण राज्यामध्ये होणार असल्याबाबतचा GR पाहिला होता। त्यानुसार आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात निघणे या ठिकाणी स्टार्ट झाली आहे। कालच आपले सरकार सेवा केंद्र देण्यासंबंधी रायगड जिल्ह्यामध्ये जाहिरात निघाली आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा, त्यानंतर ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा आणि ऑनलाईन अर्ज केल्याची पावती जोडून कार्यालयामध्ये कशा प्रकारे सबमिट करायची याबाबत A to Z अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच या व्हिडिओमध्ये जे CSC चालक आहेत किंवा जे सेवा केंद्र चालक आहेत किंवा ज्यांच्याकडे सायबर सेंटर आहे तर त्यांच्यासाठी एक आनंदाची गुड न्यूज देखील मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित पहा। ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी चॅनल सबस्क्राइब केले असेल तर मित्रांनो, खाली सबस्क्राइब नावाचे बटन दाबून सबस्क्राइब करा व सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा, म्हणजे आमच्या येणाऱ्या इतर व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळणार आहे। तसेच इतर जिल्ह्यामध्ये देखील आपल्या सरकारच्या जाहिराती या ठिकाणी निघणे चालू होणार आहेत, त्याची देखील माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळेल। त्यासाठी हा चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर रायगड जिल्ह्याची जाहिरात आपण पाहूया। मित्रांनो, यासाठी आपल्याला रायगड जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट raigad.gov.in या वेबसाईटला गुगलवर सर्च करायचे आहे। सर्च केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल। अशा प्रकारे तुम्हाला व्ह्यू दिसेल। तेव्हा तुम्हाला खाली करंट अपडेट या सेक्शन खाली तुम्हाला महत्त्वाच्या लिंक्स दिसतील। यामध्ये जिल्ह्यामध्ये रिक्त असलेल्या सेवा केंद्राची यादी तुम्हाला पाहायला मिळेल। यामध्ये काल म्हणजे जे काल परवा जो GR निघाला होता एका गावामध्ये 2 सेंटर देण्यासंबंधी, तर त्या GR नुसार या केंद्राची जी संख्या आहे गावनी आहे त्याची यादी तुम्हाला दिसेल। ती यादी पहा आणि तुम्हाला जर या ठिकाणी जर जागावर जर आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचे असेल तर ते तुम्ही निश्चित करून तुम्ही या ठिकाणी पुन्हा वेबसाईटच्या होमपेजवर या। या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे आणि ऑफलाईन अर्ज करणे या 2 पद्धतीच्या लिंक्स तुम्हाला दिसतील। तर यामध्ये आपण प्रथम ऑनलाईन फॉर्म कशा प्रकारे भरायचा तो एकदा भरून बघू। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर एक गुगल फॉर्म ओपन होईल। त्यामध्ये तुम्हाला प्रथम तुमचा जो जीमेल ID आहे तो जीमेल ID या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे। मित्रांनो, जीमेल ID व्यवस्थित न चुकता बरोबर टाका, कारण की याच्यावरती तुम्हालाच ऑनलाईन फॉर्म भरल्याची पावती मिळणार आहे। ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासंबंधी जे पात्रता आणि निकष अटी असतील त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल। तर मित्रांनो, यामधील पहिली अट आहे अर्जदार हा 18+ असावा, दुसरी अट आहे 12वी पास असावा, त्यानंतर तिसरी अट आहे MSCIT किंवा DOAC हा संगणक कोर्स पूर्ण केलेला असावा। या ठिकाणी अर्जदाराला एकाच ठिकाणी अर्ज करावा लागेल। त्यानंतर शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी म्हणजे जो कोणी नोकरी करत असेल खाजगी किंवा सरकारी त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार नाही। त्यानंतरची 6वी अट आहे ज्या केंद्रांना यापूर्वी ब्लॅकलिस्ट करण्यात आलेली आहे त्या केंद्र चालकांनी यासाठी नव्याने आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू नये। त्यानंतर 8वी अट आहे विवाहित महिलांनी लग्नानंतरच्या नावानेच अर्ज करायचा आहे। अर्ज करतेवेळेस जुने नाव आणि नवीन नाव या दोघं एकच नाव असल्याबाबतचं अफिडेविट देखील तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावे लागणार आहे। त्यानंतर 8वी अट अशी अर्जदार ज्या गावचा रहिवासी आहे त्याने त्याच गावामध्ये अर्ज करायचा आहे, इतर गावामध्ये अर्ज करायचा नाही। त्यानंतर तो व्यक्ती त्या ठिकाणचा रहिवासी असणे गरजेचे आहे, म्हणजे त्याचा रहिवासी पुरावा म्हणून कर पावती किंवा लाईट बिल किंवा मतदान कार्ड किंवा बँकेचे पासबुक किंवा ग्रामपंचायतचा रहिवासी दाखला यापैकी तुम्हाला 2 पुरावे या अर्जासोबत दाखल करायचे आहे। त्यानंतर 10वी अट मित्रांनो अशा प्रकारे आहे ज्यांना अर्ज भरण्यासंबंध काही अडचणी असतील तर मित्रांनो त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्याशी संपर्क करायचा आहे। त्यानंतर CSC वाल्यांना या ठिकाणी सर्वप्रथम प्राधान्य असणार आहे, म्हणजे जो कोणी CSC चालक असेल त्यांनाच या ठिकाणी सेवा केंद्र मिळणार आहे। त्यानंतर पोलीस कॅरेक्टर तुम्हाला या ठिकाणी देणे बंधनकारक आहे। एकाच गावामध्ये 2 CSC असेल तर ज्यांचे ट्रान्झॅक्शन जास्त असतील तर त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। इतरही बऱ्याच अटी या ठिकाणी मेन्शन आहे। तर मित्रांनो, या सर्व अटी वाचा, सरळ खाली या, सर्व अटी शर्ती मान्य करा आणि नेक्स्ट यावरती क्लिक करा। CSC सेंटर आहे का या ठिकाणी होय निवडा। जर तुम्ही नाही निवडले तर तुमचा अर्ज पुढे जाणार नाही। त्यानंतर खाली नेक्स्ट करा। त्यानंतर आपला जो CSC ID आहे तो तुम्हाला या ठिकाणी न चुकता व्यवस्थित टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला व्यवस्थित टाकायचा आहे आणि खाली CSC सर्टिफिकेट तुम्हाला PDF मध्ये म्हणजे स्कॅन करून त्याला PDF करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि खाली नेक्स्ट यावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड प्रमाणे तुमचं जे नाव आहे ते व्यवस्थित या ठिकाणी टाकायचे आहे। त्यानंतर तुम्ही राहत असलेला जो पत्ता आहे तो ह्या ठिकाणी तुमचा गावाचे नाव, तालुक्याचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि पिन कोड या स्वरूपामध्ये इथं मेन्शन करायचा आहे। त्यानंतर खाली तुमचा जो मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर खाली आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर
पॅन नंबर टाकायचा आहे आणि आपले शिक्षण किती झालेले आहे ते शिक्षण तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे। त्याखाली तुम्हाला तुमचे जे कम्प्युटर कोर्स कोणता झालेला आहे, MSCIT झाला का डोएक झाला, तो तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे। तर मित्रांनो, जर अर्जदार अपंग असेल तर तसे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे। अपंगांना देखील या ठिकाणी प्राधान्य या सेवा केंद्रामध्ये असते, तर असताल तर तुम्ही या ठिकाणी ते अपंग निवडा होय आणि तुम्ही त्या ठिकाणी आपले अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र देखील अर्जासोबत तुम्हाला जोडावे लागेल। त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या तालुक्यामध्ये अर्ज करायचा आहे तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे आणि नेक्स्ट करायचे आहे। त्यानंतर त्या तालुक्यामध्ये रिक्त असलेल्या जागांचा तपशील येईल, त्यापैकी तुम्हाला कोणत्या गावात अर्ज करायचा आहे ते गाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहे आणि नेक्स्ट या ठिकाणी क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा जो पूर्ण पत्ता आहे तो पत्ता तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। खाली तुम्हाला ज्या ठिकाणी केंद्र टाकत आहे तो पत्ता लिहिल्यानंतर तुमचा पिन कोड या ठिकाणी मेन्शन करायचा आहे। खाली शॉप लोकेशन, यामध्ये तुमचा जो शॉपचं लोकेशन आहे गुगल लोकेशन ते तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणजे रेखांश अक्षांशमध्ये या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमच्या दुकानामध्ये जे लोकेशन म्हणजे एरिया आहे तुमच्या दुकानाचा, तो एरिया तुम्हाला या ठिकाणी 10 बाय 10ची रूम असेल तर 100 स्क्वेअर फूट लाहा आणि 12 बाय 12 असेल तर तुम्ही या ठिकाणी 12x12 आणि जो उत्तर येईल तो तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा। त्यानंतर तुमच्या दुकानामध्ये लॅपटॉप, प्रिंटर, फिंगरप्रिंट मशीन आणि जे सामान आवश्यक आहे सेतू केंद्रासाठी ते सामान तुम्ही या ठिकाणी मेन्शन करा। नेक्स्ट करा। दिलेले जे डिक्लेरेशन आहे ती पूर्ण सविस्तर वाचा आणि आय ॲग्री यावरती क्लिक करा। मित्रांनो, हे केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो यशस्वीरित्या या ठिकाणी सबमिट होईल आणि तुम्हाला या अर्ज केल्याची एक प्रत म्हणजे एक पावती तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जो सुरुवातीला मेन्शन केला ईमेल ID आहे त्यावरती मिळून जाईल। ती प्रत तुम्हाला प्रिंट करायची आहे आणि लेखी अर्जासोबत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे। तर आता या ठिकाणी ऑफलाईन अर्ज म्हणजे लेखी अर्ज कशा प्रकारे भरायचा ते आपण यापुढे पाहू। तर मित्रांनो, पुन्हा आपल्याला या ठिकाणी रायगडच्या वेबसाईटवर यायचे आहे। ऑफलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला PDF हे या अर्जाचे डाउनलोड करायचे आहे आणि हा अर्ज व्यवस्थित पेनने भरून त्याला तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अर्जाची पावती जोडून त्यासोबत तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 रहिवासी पुरावे, बँकेचं पासबुक, CSC सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट इत्यादी सर्व कागदपत्र जोडून दुकानाचे 2 फोटो आतून आणि बाहेरून इत्यादी कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी ह्या अर्जासोबत जोडून दिनांक 16 एप्रिल 2025 पासून ते 15 मे 2025 या कालावधीमध्ये तुम्हाला जिल्हाधिकारी रायगड या ठिकाणी हे कागदपत्र सबमिट करायचे आहे। मित्रांनो, इतर जिल्ह्यामध्ये देखील आपले सरकार सेवा केंद्राच्या ज्या जाहिराती आहे यापुढे निघणार आहे आणि त्याबाबत आपण सविस्तर माहिती देखील पुढे पाहणार आहोत। व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की जे कोणी आपले सरकार सेवा केंद्र चालक असेल, सायबरवाले असतील किंवा झेरॉक्स सेंटरवाले असेल किंवा CSC सेंटर चालक असेल तर त्याच्यासाठी एक गुड न्यूज तुम्हाला मी सांगितलं होतं। तो मित्रांनो, ही गुड न्यूज अशा प्रकारे आहे की आता तुम्ही तुमच्या ग्राहकांना फक्त त्यांचे फिंगरप्रिंट लावून आधार कार्ड डाउनलोड करून देऊ शकता। बऱ्याच लोकांच्या आधारला जे मोबाईल नंबर लिंक नसतात तर अशावेळी त्यांचे आधार निघत नाही, तर अशा अडचणीच्या ग्राहकांना तुम्ही फिंगरप्रिंटद्वारे आधार डाउनलोड करून देऊ शकता। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या किंवा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन आहे। आधार फिंगरप्रिंट स्पेस माहिती मराठी अशी जर तुम्ही यूट्यूबवर सर्च केले तरी देखील तो तुम्हाला व्हिडिओ आमचा मिळून जाईल। तर मित्रांनो, यापुढे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र वाटपांच्या जाहिराती निघतील तेव्हा मी त्या संपूर्ण विषयावर सविस्तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवणार आहे। त्यासाठी या चॅनलला म्हणजे माहिती मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला येणारे जे नवीन व्हिडिओ किंवा आपले सरकार सेवा केंद्राबाबतचे अपडेट आहे ते मिळत राहतील। तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेअर करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद। मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे एक नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।